कृष्णा टाकळकरजी, कृष्णा होगेजी, ज्ञानेश्वर धोपटेजी, भागवत होगेजी, नारायण होगेजी, सुरेश होगेजी, आमचे प्रदीप नाना, मंचावर उपस्थित सर्वच प्रमुख, माझे सहकारी आणि समोर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण भावांनो आणि लाडक्या बहिणींनो, आज ज्यांच्या प्रचारार्थ इथं ही सभा होत आहे ते आपले जिल्हा परिषदचे उमेदवार सिंधुताई बाळासाहेबजी होगे, त्याचबरोबर आपल्या किनोळा पंचायत समितीच्या उमेदवार भाग्यश्रीताई सुखदेव कदम आणि दुसरे आपले केकरजवळा पंचायत समितीचे उमेदवार बाळासाहेबजी गंगाधर लांडगे हे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या निशाणीचे आपले उमेदवार आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदा पंचायत समित्या आपल्या गावाचा विकास करण्यासाठी किती महत्वाच्या संस्था आहेत. परंतु दुर्दैवाने आतापर्यंत या संस्था अशा लोकांच्या ताब्यात होत्या की ज्यांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं. कधी त्यांना वाटलं नाही की ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदच्या शाळा आपण सुधारवू शकतो, खऱ्या अर्थानं गावागावामधला विकास आपण करू शकतो. या ठिकाणी जनसुविधेच्या माध्यमातून स्मशानभूमी असतील, चांगले रस्ते असतील, पाण्याच्या व्यवस्था असतील, शेतकऱ्यांच्यासाठी शेती विषयक शेती निगडक योजना असतील किंवा पशुधन वाढावं, पशुधन वाढून आपल्या गावात राहणाऱ्या व्यक्तीला कशा पद्धतीने आर्थिक हातभार लागता येईल यासाठी लक्ष देणं गरजेचं असतं. बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजे, ह्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद महत्वाची असते. दर्जेदार शिक्षण आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे, आरोग्याच्या सुविधा सुद्धा दर्जेदार मिळाल्या पाहिजे, ह्या सर्वासाठी ही महत्वाची निवडणूक असते. परंतु दुर्दैवाने अशा पद्धतीच्या लोकांना आतापर्यंत आपल्या परभणीच्या लोकांनी निवडून दिलं, अशा लोकांच्या हातामध्ये सत्ता दिली की ज्यांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम केलं. कधी वाटलं नाही की मेघना बोर्डीकरचं लेकरू कोणत्या शाळेत शिकते याच्यात घेणं देणं नाही, पण या केकर जवळच्या माझं लेकरू जिल्हा परिषद मध्ये शिकतंय त्याला, ह्या गावातल्या माझ्या बहिणीच्या लेकराला, ज्या अमेरिकेतल्या लेकराला शिक्षण मिळत असेल तसं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, ही भावना दुर्दैवाने कधी ह्यांच्या मनामध्ये आली नाही. आताच मला आमचे प्रदीप नाना सांगत होते, दीदी तुम्ही पालकमंत्री आहेत, तुम्ही राज्य आरोग्य मंत्री आहेत, आमच्या इकडच्या दवाखान्याचं उद्घाटन कोणीतरीच करून टाकलं. प्रदीप नाना यांना फक्त नारळ फोडायचे आणि श्रेयवाद करायचा एवढंच यांना माहिती आहे, पण समोर बसलेली जनता सुद्धा हुशार आहे. त्यांना माहिती आहे की आज या देशामध्ये खऱ्या अर्थानं देशाचा आपण भारतीय आहोत म्हणून आपला स्वाभिमान जागा करण्याचं काम, स्वाभिमान टिकवण्याचं काम आपला कोणी केला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी शेतकरी सन्मान सारख्या योजना असू द्या किंवा आमच्या माय माऊल्यांसाठी लखपती दिदी सारख्या योजना आणण्याचं काम असू द्या किंवा तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठीच्या योजना असू द्या, ह्या सगळ्या फक्त नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आज आपण या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेचं पूजन केलं. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व सांगितलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने सत्यात उतरवायचे असतील तर आपल्याला ह्या सगळ्यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे. आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार फक्त भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं आणि राज्यातलं नेतृत्व प्रत्यक्षात उतरवताना आपण बघत आहोत. अण्णाभाऊ साठेंचे विचार आरटी सारख्या संस्था स्थापन करणारं फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आज महिला भगिनींना लाडक्या बहिणी बनवल्या, परंतु हे काय म्हणू लागले विरोधक, सुप्रिया सुळे ज्यांच्या शेतामध्ये 300 कोटी रुपयाचे वांगे तयार होतात भरत भाऊ, त्यांना 1,500 रुपयाच्या काय किमतीत, 1,500 रुपयाची काय महत्व माहिती. पण मी पण खेडेगावामध्ये फिरत असते, शहराच्या कल्ली बोळामध्ये फिरत असते. आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी समाधान व्यक्त करते की पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला मानाचं सन्मानाचं स्थान दिलं. आम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज पडत नाही. दर महिन्याला आमचा लाडका भाऊ, आमचा देवा भाऊ, आमचे मुख्यमंत्री आमच्या खात्यामध्ये पैसे टाकतात. सांगा, कोणाच्या हात पुढे पसरायची गरज आहे का?
नाही तर आमच्या बऱ्याच बहिणी म्हणू लागल्या आमच्या सख्खा भाऊ पण कधी होगे साहेब आठवण करत नाही, कधी गरज पडली तर कधीतरी संध्याकाळी देतो, उद्या देतो, 8 दिवसांनी देतो असं करताय. पण आमचा भाऊ मुख्यमंत्री महोदय आमच्या खात्यामध्ये पैसे टाकतात. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय माझ्या लाडक्या बहिणींनो, फक्त 1,500 रुपये महिन्यावर आपल्याला ठेवायचं नाही, तर आपल्याला लखपती बनवायचंय, लखपती दिदी बनवायचंय. आणि त्यासाठी आपल्याला कमळाला मतदान करावं लागणार आहे. आज जरी इथं खूप कमी महिला आहेत, पण तुम्ही माझा निरोप महिलांना द्यायचा आहे. घरी घरी जाऊन महिलांना सांगायचंय की आपल्याला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे कमळाला मतदान करणं गरजेचं आहे. लक्ष्मीच्या कमळाला मतदान करणं गरजेचं आहे. महिलांना तर आम्हाला लखपती दिदी बनवायचंय, पण एवढ्यावर थांबायचं नाही. आम्हाला आमच्या युवा बांधवांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभं करायचंय. ज्या पद्धतीने होगे साहेबांनी स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी आपल्या उद्योग व्यवसायामध्ये स्वतःच एक प्रतिष्ठा या तालुक्यामध्ये कमवलेली आहे, तशाच पद्धतीने माझ्या सगळ्या तरुण भावांना सुद्धा अभिमानानं उभं करण्याचं काम ह्या मेघना बोर्डीकरला या जिल्ह्यामध्ये करायचं आहे. आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण माझ्या भावांनी केलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच माय माऊल्या म्हणतात तुमच्या निवडणुकीला नुसते दारू पार्ट्या देण्याचं काम ही विरोधी मंडळी करतात. कारण यांच्याकडे विरोधात कुठल्या विकासाचा मुद्दा नाही. यांच्याकडे मुळे दाजी फक्त काय तर शॉर्टकट, काहीतरी आमिषे दाखवायचे, काहीतरी खोट्या भूल तपा द्यायच्या, मतदान घ्यायचं आणि पुन्हा 5 वर्ष आपल्याला कानकोंड करायचं. हेच काम यांनी आतापर्यंत करत आलेले. परंतु आज मला तुम्हाला सांगायचं, या सर्कलच्या अनेक गावातून 10-10, 15-15 माझे सहकारी इथं आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी आलेले आहेत. आता मी या ठिकाणी आमचे माधव आहेत बघा, पालकमंत्री म्हणून 1 वर्ष झालं आणि ह्या 1 वर्षामध्ये आमच्या माधव कोल्हेंच्या म्हणण्यावरती आपण ह्या सर्कलमध्ये अनेक विकास निधी दिलेला आहे. ज्यामध्ये केकर जवळामध्ये सीसी रोडसाठी 6 लाख रुपये, अंगणवाडी बांधकामसाठी 11 लाख रुपये, शालेय साहित्यासाठी 6 लाख रुपये, दलित वस्तीसाठी 10 लाख रुपये, पानंद रस्ते आपण मंजूर करून घेतलेले आहेत. इटाळीमध्ये मंदिर परिसर सुशोभीकरणाला 9 लाख, सीसी रोड 9 लाख, सीसी रोड 7 लाख, 90-10 मध्ये पैसे टाकले. रामे टाकळीला सुद्धा तीर्थक्षेत्र विकास मध्ये 20 लाख रुपये, शाळा दुरुस्ती 33 केवी आपण मंजूर करून घेतलेले आहे. पोंडुळला आपण निधी टाकलाय, रत्नापूरला आपण निधी टाकलाय, केकर जवळ्याला सुद्धा महादेव मंदिर यांचे किचन शेड साठी 20 लाख रुपये आपण या जिल्हा नियोजन मधून दिलेले आहेत. कारण की खऱ्या अर्थानं विकास, गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम ह्या जिल्ह्याच्या लेकीला पालकमंत्री म्हणून देण्यात आलेलं आहे. आमच्या नेत्यांनी विश्वास ठेवला आहे आणि आपला जिल्हा जो अनेक वर्षांपासून मागासलेला जिल्हा राहिलाय ते पुढे आणण्यासाठी आपल्याला काम करायचंय. मला सांगायला आनंद होतो, या जिल्ह्याची लेक ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम करत आहे आणि माझ्या जिल्ह्यातल्या शेतकरी बांधव असो किंवा उद्योगपती असो यांना विजेची समस्या नाही राहिली पाहिजे याच्यासाठी चांगला एक प्लॅन बनवलेला आहे, जेणेकरून टप्प्याटप्प्याने ते कामं पूर्ण करत पुढचे 50 वर्ष आपल्या जिल्ह्याला विजेची समस्या राहणार नाही अशा पद्धतीचं काम अस्तित्वात येताना आपण बघत आहोत. ज्या पद्धतीने मानवत तालुक्यातील प्रत्येक सबस्टेशनला आपण ऍडिशनल 5चे मोठे ट्रान्सफॉर्मर टाकलेले आहेत. कोल्हा रामपुरीला 5 MVA चे ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेत, काम सुरू झालेलं आहे. पाळोदीला सुद्धा 5 MVA चा ट्रान्सफॉर्मरची क्षमता आपण वाढवून घेत आहोत आणि इथं सुद्धा 33 केवी आपण रामे टाकळीला मंजूर केलेला आहे, जेणेकरून ह्या 33 केवी पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवाला चांगल्या पद्धतीने वीज मिळेल. बघा, शेतकरी बांधवाला काय लागतंय, आपली विजेची समस्या सुटली पाहिजे, आपल्या शेतापर्यंत जायला चांगला शेतरस्ता झाला पाहिजे. महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतलाय की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती जाण्यासाठी चांगले पक्के आपण पानंद रस्ते देणार आहोत. त्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारने सुद्धा जी रामजी सारखी योजना इथं आणलेली आहे आणि बावनकुळे साहेबांची सुद्धा पानंद रस्त्यांच्यासाठीची योजना अंमलात आणली आणि ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आपल्याला उतरायची आहे. नाहीतर ही मंडळी काय करणार, नुसतं घोषणा करणार, आश्वासन करणार. पण पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांची लेख म्हणून तुम्हाला शब्द देते की शेतकरी बांधवाच्या शेतावरती पाणी नेण्यासाठी जो पुढाकार आमच्या रंगनाथ भाऊ सोळंकेंनी घेतलेला आहे, त्यांनी 42 गावांना जोपर्यंत मी पाणी देत नाही तोपर्यंत मी चप्पल ग्रहण करणार नाही असा प्रण केला होता. परंतु त्यांना सांगितलं की ही सगळी कामं करायला अनेक वर्ष लागतात,
परंतु आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय की या मराठवाड्यातल्या आपल्या पिढीने दुष्काळ बघितलाय, पुढच्या पिढीला दुष्काळ बघू द्यायचा नाही, हा प्रण आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलाय आणि निश्चितच आपल्या ह्या 42 गावाला आपण पाणी दिल्याशिवाय शांत बसणार नाही. पण तोपर्यंत तुम्ही चप्पल घाला. त्यांनी तरी ऐकले नाही, म्हणून आपण मंत्रालयामध्ये बैठक घेतली, आपण संभाजीनगरमध्ये बैठक घेतली आणि ह्या 42 गावाचा सर्वे केला की कशा पद्धतीने आपल्या ह्या गावांमध्ये आपण पाणी आणू शकतो आणि ह्या आपल्या शेतकरी बांधवांना शाश्वत शेती करता यावी यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो. ह्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन झालंय. पण प्रदीप नाना त्याच्यासाठी पण श्रेयवाद. आमचे रंगनाथ भाऊनी मिटिंगा घेतल्या, सगळं केलं, आदेश निघाले, तर ह्या आमदाराला तर काय पोटात दुखायला लागलं की लगे पुन्हा बैठका, पुन्हा पत्र मुख्यमंत्र्याला. अरे मुख्यमंत्री आमचेच आहेत, तुमच्याच नेत्याच्याकडे हे जलसंपदा मंत्रालय होतं अनेक वर्ष, तेव्हा तर ह्यांना कधी काही आठवण झाली नाही. आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकाऱ्यांनी या 42 गावाच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळं हातामध्ये घेतलं आणि या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि त्याची दखल घेतली आम्ही, तर तुमच्या पोटात दुखायला लागलं. नुसतं श्रेयवाद करून चालणार नाही, या ठिकाणी प्रत्यक्षात काम आपल्याला उतरवायचंय, त्यासाठी आपल्याला झटावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना इथं मी बोलायला आली आहे की हे सगळे प्रश्न प्रदीप नानांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं, रस्त्याच्या अडचणी आहेत त्या सुद्धा आपल्याला दूर करायच्यात. कारण की दुर्दैवाने ह्यांनी जिल्हा परिषदाचं अध्यक्षपद एवढे वर्ष भोसवलं देसाई साहेब, पण कधी कोणत्या गावामध्ये कधी स्वतःच्या तालुक्याचा सुद्धा विकास यांनी केला नाही. कारण की फक्त स्वतःची घरं भरायची आणि घरच्यांना पद द्यायचं काम यांनी आतापर्यंत केलंय. पण तुम्हा सगळ्यांना मी सांगते, होगे नानांसारखं एवढं चांगलं नेतृत्व आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपली सेवा करण्यासाठी पुढे आणलेलं आहे की ज्यांनी फक्त प्रामाणिकपणे व्यवसाय करून स्वतःच्या कुटुंबाला एक स्वतःची चांगली प्रतिमा तालुक्यामध्ये इथं उभी केलेली आहे. ह्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला परत मिळणार नाही. कारण की कशाचा स्वार्थ नाही, फक्त मला माझ्या केकरजवळ सर्कलचा विकास करायचा आहे, माझ्या गावापर्यंत रस्ते न्यायचेत, माझ्या गावामध्ये चांगल्या स्मशानभूम्या झाल्या पाहिजे, चांगल्या अभ्यासिका झाल्या पाहिजे, जेणेकरून छोटं गाव असलं तर लेकराला अभ्यास करायला आपण सांगतो ना आपण टीव्ही बघत बसतो. म्हणून प्रत्येक एकरदोळ्यासारख्या मोठ्या गावांमध्ये सुंदर अशा अभ्यासिका झाल्या पाहिजे, जिथं आपला मुलगा मुलगी जाऊन अभ्यास करू शकले पाहिजे. दर्जेदार स्मार्ट अंगणवाड्या आपल्या गावामधल्या झाल्या पाहिजे, शिक्षणासाठी शाळा आपल्या चांगल्या झाल्या पाहिजे, तरुणांच्यासाठी खुल्या व्यायामशाळा होगेनांना आपल्याला इथं बनवायच्या आहेत, घरोघरी स्वच्छ पाणी फिल्टरचं आपल्याला पोहोचवायचंय. या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतो की पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पीक कापणी अहवाल प्रयोगामध्ये केकरजोळ मंडळाला भरघोस मदत आमच्या माऊलींच्या प्रयत्नामुळे मिळणार आहे. कारण की बघा, मला आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, तात्काळ मदत देणारे आपले देवाभाऊ या ठिकाणी धावून आले. पण ह्या लोकांनी नुसतं नाव बोटं ठेवण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहे, स्वतःचाच विचार करत आलेले आहे, पण यांच्याकडे आपल्याला बघायचं नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी निर्णय करणारं सरकार म्हणजे केंद्रातलं मोदीजींचं सरकार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. या ठिकाणी महिला मायमाऊल्यांचा स्त्री शक्तीचा आवाज बुलंद करण्याचं काम केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवाभाऊंचं सरकार करतंय. तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी 5 लाख ते 5 करोड रुपयापर्यंतच्या अनेक चांगल्या योजना आपलं सरकार घेऊन आलेलं आहे आणि आपला जिल्हा सुद्धा उद्योन्मुख जिल्ह्यामध्ये आपण घेतलेला आहे. जेणेकरून माझा मानस आहे की येत्या 4 वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये स्मॉल मीडियम आणि मायक्रो इंडस्ट्रीज या ठिकाणी उभ्या राहिल्या पाहिजे, जेणेकरून तरुण आमचे स्वाभिमानाने इथे उदाहरण त्यांनी स्वतःचं तयार केलं पाहिजे. आपल्या तरुणांना एकत्र घेऊन फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून चांगले उद्योग व्यवसाय इथं आपल्याला उभे करायचे आहेत. अनेक चांगली कामं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करायची आहेत, पण त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण की बघा, नुसतं नाव बोटं ठेवून जातलं की कशाला, या परभणीमध्ये काहीच होत नाही, परभणी एवढ्या मागं आहे, पण हे पुढे आणण्याचं काम करायचं असेल, खऱ्या अर्थाने आपली ग्रामीण व्यवस्था आपल्याला सुरवायची असेल तर आपल्याला ही निवडणूक सगळ्यांनी स्वतःच्या मनावर घेतली पाहिजे की आजपासून 5 तारीखपर्यंत प्रत्येकाने फक्त आणि फक्त कमळाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, आपले उमेदवार या ठिकाणी
सिंधुताई होगे आहेत, भाग्यश्रीताई कदम आहेत, बाळासाहेबजी लांडगे आहेत, ह्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं काम ही मेघना दिदी नेहमीच करेल. बघा तुम्ही आमचे तालुका अध्यक्ष माधव होते कोल्हे, त्यांच्या सांगण्यावरून एवढे ह्या सर्कलमध्ये आपण निधी टाकलेला आहे. यापुढे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आमच्या मनाचे दिले. आपल्या केकरजवळा सर्कल आणि पंचायत समितीच्या कुठल्याही अडचणी मी ठेवणार नाही. सगळ्या अडचणी सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. परंतु आपल्याला आज विनंती करण्यासाठी आले की अनेक मंडळी येतील, आता अनेक काही आश्वासनं देतील, पण त्यांच्या भूलथापाला आपल्याला बळी पडायचं नाही. कारण यांच्याकडे 15 वर्ष जिल्हा परिषदची सत्ता आपण देऊन बघितली आहे आणि यांनी किती वाटोळं आपल्या जिल्ह्याचं केलंय हे आपण प्रत्यक्षात बघितलंय. आज प्रत्येक जण काही चांगल्या शाळांमध्ये तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना ठेवू शकत नाही, पण जे आपल्या गावामध्ये ठेवतात त्यांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे. या ठिकाणी घरकुलाच्या माध्यमातून हजारो घरकुलं आज केकरजवळासारख्या गावामध्ये, पण मला खात्री आहे प्रत्येक समाजाला घरकुल देण्याचं काम हे केवळ कमळाचं केंद्रामध्ये सरकार आणि राज्यामध्ये कमळाचं सरकार असल्यामुळे होत आहे. कोण कुठल्या जाती धर्माचा आम्ही असा भेदभाव केला नाही. प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती या देशामध्ये राहणारा आमचा आहे. घरकुलं हजारोंच्या संख्येने किती झाले आपल्या केकरजवळ्यामध्ये घरकुलं? 500-600च्या वरती झालेत आणि जे राहिलेत त्यांचे सुद्धा नावं आता घेतले असतील. त्यांचे सुद्धा घरकुल 1 रुपया न घेता करण्याचं काम आम्ही करणार आहोत. प्रत्येकाला पक्क घर कमळाच्या सरकारमुळे मिळालंय. प्रत्येक कुटुंबामध्ये या ठिकाणी महिलांना मान सन्मान मिळालाय. आमच्या शेतकरी बांधवांना मान सन्मान मिळालाय. ज्यांना शेती नाही तशा आपल्या कामगार बंधू भगिनींसाठी सुद्धा अनेक चांगल्या योजना आपलं सरकार घेऊन आले. आरोग्याची काळजी घेणारं आपलं केंद्रातलं राज्यातलं सरकार आहे आणि या शिक्षणाची काळजी घेणार आहे. तरुणांना चांगल्या व्यवसायाच्या मार्गाला आपल्याला लावायचे, उद्योगधंदे टाकून उभं करायचे. प्रत्येक या जिल्ह्यातल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आम्हाला काम करायचंय. म्हणून आपल्याला विनंती करायला आली आहे की मी एकटीने ठरवून होणार नाही. आपण सगळ्यांनी हा निश्चय केला पाहिजे की या केकरजवळा सर्कल मधल्या प्रत्येक कुटुंबाच्या आर्थिक स्थिती उंचावली पाहिजे. प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. प्रत्येक कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला दर्जेदार आयुष्य काढता आलं पाहिजे. आनंद, समाधान, हा प्रगती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला कमळाच्या सोबत राहणं गरजेचं आहे. म्हणून आमच्या होगे नानांसारख्या व्यक्तीच्या सोबत आपण राहणं गरजेचं आहे. कारण आम्हाला तुम्हा सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आनंद या ठिकाणी पोहोचवायचा आहे. म्हणून आपल्याला मी विनंती करून या ठिकाणी विचारण्यासाठी आली आहे की आपण सर्वजण आजपासून 5 तारीखपर्यंत फक्त आणि फक्त कमळाचे उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रयत्न करणार आहात का? बघा आता इथूनच हो आलं. बाकीची मंडळी काहीतरी विचारात दिसतीये. बघा ह्या जिल्ह्यातल्या लेकीला पहिल्यांदा पालकत्व देऊन भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आपल्यावर विश्वास ठेवलाय आणि खऱ्या अर्थाने या परभणीचं मागासलेपण दूर करण्याचा निर्णय आमच्या नेत्यांनी घेतलेला आहे. पण मी एकटीला पालकमंत्री होऊन चालणार नाही. मला प्रत्येक सर्कलमधून माझे सहकारी तुम्ही निवडून पाठवले तरच हे काम पूर्णत्वाकडे जाणार आहे. म्हणून आपल्याला मी विनंती करायला आली आहे. म्हणून आपल्याला हात जोडून मी विचारते, आजपासून 5 तारखेपर्यंत आपण सर्वजण या निवडणुकीमध्ये तुटून पडणार आहात ना कमळाला निवडून आणण्यासाठी? आजपासून 5 तारखेपर्यंत जो भेटेल त्या प्रत्येकाला आपण फक्त आणि फक्त कमळालाच मतदान करावं यासाठी विनंती करणार आहात का? आजपासून 5 तारखेपर्यंत प्रत्येक जण 50-50 मतदान कमळाच्या बाजूनी करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या 5 तारखेला बूथवरती गेल्यावर, मशीनवर गेल्यावर आपण कोणतं बटन दाबणार? कुठलं बटन दाबणार? आज खूप मोठ्या अपेक्षा ठेवून मी आपल्या केकरजवळ्यातल्या आणि सगळ्या सर्कल मधल्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती करायला आली आहे की ही निवडणूक आपल्याला आपल्या हातावर घ्यावी लागणार. आपल्या स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने ही लढावी लागणार आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही आमचे तिन्ही दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये पाठवा, पंचायत समितीमध्ये पाठवा. आपल्या सर्कलचा विकास केल्याशिवाय ही मेघना बोर्डीकर कमी पडणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद दीदी.